मात्र विधानसभा निवडणुकांच्या आधी आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। संसदेमध्ये निर्वाचित झाल्यावर माझ्या पहिल्याच भाषणात मी पंतप्रधान महोदयांना विनंती केली होती की माझ्या मायमौली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ज्याला इंग्रजीमध्ये क्लासिकल लँग्वेज असं म्हटलं जातं, आणि तोपर्यंत मी मराठीमध्येच भाषण करेन असं मी संसदेमध्ये बोललो होतो। 18व्या लोकसभेमध्ये गेल्याच्यानंतर सुद्धा त्याची दुरुस्ती केली आणि आज रायगडचा खासदार म्हणून छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करत असतानाच पुण्यलिकेचे 13वरती पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत असतानाच आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला। तमाम रायगडकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो। आता मला इंग्रजीमध्ये बोलायला लागेल ते मी नक्की बोलेन, पण माझ्या मराठीचा गौरव जो झालेला आहे त्याचा अभिमान आहेच, आणि रायगड किल्ल्याला